नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी कट कारस्थानं रचली। न्यायालयातही गेले, परंतु न्यायालयानं देखील विरोधकांना चपराक लगावली। लाडक्या बहिणींनी विरोधकांना निवडणुकीमध्ये चांगलीच चपराक ठेवून दिली। महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली। साईनाथवाडी परिसरामध्ये सुनील चौगुले क्रीडांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सन्मान लाडक्या बहिणींचा या विशेष कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांशी संवाद साधताना त्यांनी हे आश्वासन दिलं। यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, कार्यक्रमाचे आयोजक साहिल चौगुले, माजी नगरसेवक ममित चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महिलांसाठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। लाडक्या बहिणींसाठी अभिनेत्रींसोबत गप्पा गोष्टी, खेळ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी लाडक्या बहिणींचा सन्मान करत असताना उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे सरकारकडून मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील सन्मानित करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी कितीही प्रयत्न केला तरी बंद होणार नाही। आता लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची मागणी पुढे आलेली असून योग्य वेळी ही मागणी देखील पूर्ण होणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं 2100 रुपयांची मागणी देखील लवकरच पूर्ण होईल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय आणि शिवाय ही योजना बंद होणार नाही याचं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।